7 महिन्यापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी केली सुटका। पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन बार्शी टाकळी हद्दीतील फिर्यादी यांनी जबानी रिपोर्ट दिला की त्यांची मुलगी वय 17 हिला दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पळवून नेले आहे। अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे अपराध नंबर 582/24 कलम 137(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज राऊत यांच्याकडे देण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपीने अत्यंत सावधगिरी बाळगून आपले व पीडित अल्पवयीन मुलीचे अस्तित्व लपविले होते। सदर गुन्ह्यात सायबर पोलीस स्टेशन अकोला यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा तायडे, पोलीस अंमलदार गोपाळ ठोंबरे, कुंदन खराबे, अतुल अजने यांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचे ठिकाणाबाबत माहिती दिली। त्यावरून पोलीस स्टेशन बार्शी टाकळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज राऊत, पोलीस कॉन्स्टेबल राजू बाबुळकर, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा महाजन, सायबर पोलीस स्टेशन अकोला यांचे पोलीस अंमलदार गोपाळ ठोंबरे, कुंदन खराबे हे नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे जाऊन अल्पवयीन पीडित मुलगी व आरोपी नामे विजय मंगलसिंग डाबेराव वय 23 वर्षे राहणार लोहगड तालुका बार्शी टाकळी यांना ताब्यात घेतले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे पोलीस स्टेशन बार्शी टाकळी हे करत आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, माननीय अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बार्शी टाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बार्शी टाकळीचे अंमलदार व सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।